रामकृष्ण हरी माऊली या ठिकाणी आपण आता जे पाहतोय ना बारामती या ठिकाणी आपल्याला जे उभे रिंगण आणि जे उभे घोड्यांचे उभे रिंगण आपल्याला पाहायला भेटते आणि या ठिकाणी जे बारामती या ठिकाणी पवित्र आहे स्थान बारामतीचं जे ज्या ठिकाणी आपल्याला एक घोड्यांचं रिंगण पाहायला मिळतं ते सोपान काकाची पायी दिंडी सोहळा पायी दिंडी पवित्र असा पायी दिंडी सोहळा या ठिकाणी पाहिलेलं आपण बघू शकता हे उभे रिंगण आणि उभे रिंगण ते झाल्याच्या नंतर जे 70 बंद होणार आहे सोपान काका दिंडीचे विशेषतः मंडळ अध्यक्ष त्यांचा मोठा सत्कारांचा त्यांचा सत्कार भला मोठा त्या हारांनी मोठ्या हारांनी रथाचाही सत्कार वगैरे पाहू शकता आपण जे आहे ते मोठे आता हार आलेलं आहे फुलांचा वरून जो आहे ना फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव होतो पाहिजे तर सुंदर असं फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव आपण पाहू शकता टोपीवरती पडल्यावर टोपावरती पडल्यावरती सुंदर असं फुलांचा वर्षाव दिसतो या ठिकाणी आपण पाहू शकतो फुलांचाही वर्षावचा हार आलेला आहे हार आपण सर्वात मोठा हार आहे पाहू शकता त्या हारांनी हार जो हारांनी स्वागत केलेलं आहे आणि आपल्याला हारांच्या मधून रथ दिसतो या ठिकाणी सुंदर असा व्ह्यू आहे पाहिलं आणि सुंदर व्ह्यू असल्यामुळे हारही आता सुंदर दिसतो मोठा हार आणि त्या हारातून अध्यक्ष ते दिसतात आपल्याला या ठिकाणी पाहिलं आपण पाहू शकता आणि वारकऱ्यांची मोठी गर्दी आहे या ठिकाणी बारामतीकडे या ठिकाणी ते सेवाअभावी अन्नदानाची सेवा करतात अन्नदान करतात आणि वारकऱ्यांची सेवा करतात भक्तीचा जो आपण बोलतो ना महासागर इथं पाहायला भेटतो आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकता हा भक्तीचाच महासागर आपण पाहू शकता कारण छोटे छोटे हार पण या ठिकाणी एवढ्या मोठ्या हारापुढे छोटे हार काहीच नाही असं जर पाहिलं तर आपण आणि या ठिकाणी सर्व लोक जे वारकरी संप्रदायातले आपण पाहू शकतो वारकरी संप्रदायातले लोक आणि जे ज्ञानोबरायांनी सांगितलं जे सोपान काकांनी सांगितलं सोपान काका हे जे ते आपल्या वारकऱ्यांचे लाडके लाडकी काका हे संबोधले जाते वारकरी सोपान काका हे वारकऱ्यांचे लाडके काका संबोधले जाते आपण पाहू शकतो या ठिकाणी आणि हळूहळू पुढे जाता आपल्याला या ठिकाणी आपल्याला पुढे आपल्याला जाण्यासाठी जो बारामती सोडून आपल्याला पुढे येतो दुपारची वेळ आहे या ठिकाणी येतं यांची सत्कार समारंभ चालू आहे त्याच्यानंतर आपल्याला काटेवाडीच्या पुढे जायचं काटेवाडीच्या पुढे आपल्याला मुख्यमंत्री या ठिकाणी आपण बारामती या ठिकाणी आलेलो आणि बारामती या ठिकाणी आपल्याला ठिकाणी जर पाहिलं तर आपण पाहू शकता आत्ता जो आपला जो रथ आहे ना तो रथ आता आपल्याला पुढचा मार्ग आहे ना प्रस्थान होणार आहे इथून रथाचं प्रस्थान होणार या ठिकाणी हळूहळू रथ पुढे येते रथला जाणार या ठिकाणी तो कारण आहे ना आपल्याला जे घोड्यांचं जे रिंगण जे पाहायला भेटलं आणि हे घोड्यांचं रिंगण पण आपण पाहिलं या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला जे तिसरं रिंगण आहे दुसरं रिंगण जे होतं ना ते एक मेंढरांचं रिंगण होतं आणि जे तिसरं घोड्यांचं रिंगण त्या ठिकाणी आपण पाहिलं आणि पुढचे काही रिंगण असते त्याच्याही काही या ठिकाणी जर हारायला जो कार आहे मोठा रायडरवरती लटकलेला आहे मोठा कार आपण पाहू शकता पद्धतीने आपला रथ येणार तर रथ येणार तर निघालेलं आहे पुढच्या दिशेने कारण इथून पुढे आपला रथ येणार तर पुढे राहणारे जे कापडी करून जे आपण जवळ सर्व बारामतीचे बारामतीचं
अकॅडमीचे पुढे आपला रथ चाललेला वगैरे किती गर्दी या ठिकाणी जर पाहिजे तर किती मोठ्या गर्दीचा भक्तीचा मास दबाव असून बसंत रथात आलेला एक एवढा मोठा भक्ती तेव्हा मुली जी सहभागी या अकॅडमीच्या मुली आपल्या रथाचे साजऱ्यासाठी आलेले सर्व पोलीसले तालमेल आता इथून पुढे आपल्याला जर रथ दिसतं लहान लहानपर्यंत जाताना रथ दिसतं नंतर आपल्याला इथे ना सगळे वारकरी
रामकृष्ण हरी हे मोडके शेटे मोडके शेट आता हे आपण पाहू शकतो मोडके शेटे आणि हे ना मोडके शेटे. तर आपण आहे ना आत्ता जो आपण पाहतोय हा जो आहे ना संत श्रेष्ठ सोपान काका महाराजांचा जो आहे ना पालखी सोहळ्याचा रथ आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला हा जो रथ आहे ना बारामतीकडे निघालेला आहे. या ठिकाणी जो आपल्याला पाठीमागे जे होतं ना ते महाळुंगे म्हणजे हे जे ना जो जिथं स्वागत झालं ना ते बारामती नसून हे बघा गुरुजींच्या जे पाया पडतात या ठिकाणी जे ना विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी जर पाहिलं तर आणि आपण बारामतीकडे चाललेलो आहे. आता बारामतीकडे ना भव्य प्रमाणामध्ये स्वागत करणं या ठिकाणी जो रथ चालताना आपल्याला किती सुंदर असं दिसतं. ती मेन म्हणजे ती जे रथाला जेव्हा जोडलेली जी बैल आहे ना ती सगळ्यात सुंदर दिसतात आपल्याला. जे रथाला जोडलेली बैल जर आपण पाहतो ना किती सुंदर दिसायला या ठिकाणी. ही दुसऱ्या वर्षाची बैल आहे. पहिल्या वर्षी पण होती आता हे दुसऱ्या वर्षाचे पण तरी हेच बैलांना मान मिळालेलं आहे या ठिकाणी जर पाहिलं तर. आणि आपण पाहू शकता या ठिकाणी आपण आत्ता हे जे मोडके आणि जे ना विना घेतलेले आहे ना हे आपल्या जे सोहळ्यामधले आहे ना सोहळ्यामधील जे रथाचे आहे ना जे विश्वस्त मंडळाचे प्रशस्त मंडळ आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण बघू शकतात हे सर्व वारकरी संप्रदायाचे वारकरी भक्तीचा महासागर आपण बोलतो ना त्याप्रमाणे हा भक्तीचा महासागर याचा बारामतीच्या साईडला दाटलेला आहे आलेलं आहे. सर्व वारकरी एका ठिकाणी आलेले आहेत. एका ठिकाणी याच्यामध्ये एक लाईनीमध्ये चालतात एका पाठी चालतात. जो संत श्रेष्ठ सोपान काकांनी एक भक्तीचा महासागर आपल्याला जो ठेवलेला आहे भक्त जे एक साथ कसे राहायचं जो आपण म्हणतो ना एक साथ कसे राहायचे हे जे आपल्याला पटवून दिलेलं आहे. यावेळेस म्हणजे की विठ्ठलाची ओढ आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींना एक विठ्ठलाची ओढ लागली होती. विठ्ठलाच्या दर्शनासाठी ज्ञानेश्वर माऊली पंढरपूरला आले होते आणि जेव्हा हे 4 भावांना एकत्र येऊन चंद्रगुप्त भागेमध्ये स्नान केलं त्यांनी आणि त्याच्यानंतर विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी भक्तीचा महासागर झाला आणि भक्ती जसे वारकऱ्यांच्या संप्रदायामध्ये वारकरी कसा असतो त्यानंतर अभंग कसे रचले त्याच्यातून जो आषाढी वारी तयार झाली. आषाढी वारी जो आता स्वागत चाललेलं आहे त्या ठिकाणी दिंडी थांबलेली स्वागत चालू आहे ठिकाणी स्वागत चालू आहे. कारण या दिंड्यांचं आपण बघू की लाल झेंडे कसे लांबपर्यंत दिसतात आपल्याला या साईड संपूर्ण एक साईड पाहिली तर या ठिकाणी संपूर्ण एक साईड येऊन वारकऱ्यांच्या प्रवाहाने पूर्ण भरलेली एक साईड आणि दुसरी साईड जी आहे ना दुसरी साईड आता हे बघा ना सुंदर असं दर्शन घ्यायचं लाईटिंग लावलेली रथ किती सुंदर दिसतं या ठिकाणी किती सुंदर असा रथ दिसतो. आपण पाहू शकता या ठिकाणी सुंदर अशा रथाचं आपण दर्शन घेतो. संत श्रेष्ठ सोपान काका यांच्या रथाचं आपण दर्शन घेतलं या ठिकाणी जर पाहिलं तर आता हा आपला जो रथ आहे संत श्रेष्ठ सोपान काका यांचा रथ आहे ना आपण पाहणार तो रथ आपल्याला बारामध्ये आणि या ठिकाणी मुक्कामी थांबणारे उद्या सकाळी पुढच्या मार्गाला कारण मार्ग जो आहे ना रोज आपल्याला 15 ते 20 किलोमीटर आषाढी वारी जी असते ना 15 ते 20 किलोमीटर लागते. आणि एक मला एक म्हणायचं जिंदगीमध्ये एकदा तरी वारी करावं जन्माला यावा एकदा तरी वारी करून जावा असं एक ठेव एकदा तरी वारी करून जावा जन्माला यावा आणि एकदा तरी वारी करून जावा हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. कारण जन्माला आल्याच्यानंतर आपली वारी करून गेलीच पाहिजे. या ठिकाणी त्याच्या वारकरी सगळे असतात प्रत्येक वारकरी सगळ्यात जास्त महिला वारकरी युवा वारकरी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण आपण ज्या आषाढी वारीसाठी येत असतो घरदार सोडून येत असतो 15-20 दिवस आपण आपल्या देवाच्या देवावरती देवाच्यासाठी भक्तीसाठी येत असतो. आपल्या जिंदगीतले सर्व 15 दिवस आपण जे काही करत असतो हे 15 दिवस आपल्या देवासाठी आपण देत असतो. वर्षातून एकदा 365 दिवसामधून जे 15 दिवस देत असतो हे भक्तीसाठी देत असतो. वारकरी सुंदर अशी वारकरी भक्तीसाठी बघा छोटे मुलं आपण उघड्या खेळत असलं हे छोटी मुलं सुद्धा आपले नाटक गातात आनंदात आपल्या भक्तीमध्ये विलीन झालेली आहे. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये विलीन होऊन पुढे चालू पाहिलं तर आपण किती सुंदर असं आपल्याला ठिकाणी वारकरी कोणताही वारकरी
पाहिजे पंढरपूरच्या दिशेने चाललेले हे ते सगळे वारकरी बघायला मोठी थांबलेले आपण या ठिकाणी ओके या ठिकाणी आपण बघू शकता सुंदर असे आपण हे प्रत्येक वारकरी प्रत्येक मनामध्ये आणि त्यांच्या इच्छामध्ये ना प्रत्येक वारकरी आनंदामध्ये प्रत्येक वारकरी तो पाहू शकता हा प्रत्येक वारकरी प्रत्येक आनंदामध्ये आणि कितीतरी असे रात्र होत चाललेली वगैरे रात्र झाल्याच्या नंतर सुद्धा छोटे वारकरी शाळेतली मुलं आहेत त्या ठिकाणी जर पाहिले तर किती छोटी मुलं आहेत बघा ही पाहिली किती छोटी मुलं आहेत पण विठ्ठलाच्या भक्तीमध्ये त्यांना काहीच वाटत नाही माऊलींनी जी शिकवण दिली त्या शिकवणीच्या पुढे काही नाही कारण माऊलीने एकात्मताची शिकवण दिलेली एकात्मता सोपान काकांनी सुद्धा असे भक्तीचा महासागर दिलेला आहे भक्तीचा महासागर म्हणजे काय एकमेकांनी कसं राहायचं कसं जगायचं जिंदगीमध्ये हे जे शिकवलं आहे ते आपल्या माऊलींनी शिकवलं आहे संतांनी शिकवलं आहे सांगतात जर भक्तीचा महासागर म्हणजे एक राहण्याची आपले जे 4 चार भावांनी एक भक्तीचा त्यांनी भक्तीचा महासागर म्हणजे ती 4ही भावांनी हा आपल्या जीवन हे सर्व आपल्या जीवन आपल्या समाजासाठी केलेलं आणि त्यांच्या दृष्टी आज ही आषाढी वारी जी आहे ना ज्या ज्ञानेश्वर महादेव जे आले चंद्रभागेने विठ्ठलाचे दर्शन घेतले तिथून आषाढी वारीला आपल्याला सुरुवात झाली या ठिकाणी जर पाहिले तर दिंडीचे हे महिला कसं नाचत असतात ते आनंदामध्ये येतात त्या दिंडीचे या ठिकाणी पाहिलं हा झेंडा हे करून पुढे जात असताना या ठिकाणी आपण बघू शकता एक दिंडी पुढे चाललेली आहे या ठिकाणी जर पाहिलं तर हळूहळू पुढे जाऊ तर आपल्या सर्व दिंड्यांच्या मनापासून स्वागत करतो हे एकमेकाला साथ देत असतात 122 स्वप्न दिंडी सर्व मनापासून आपण स्वागत करतो स्वागत प्रत्येक दिंडीचं मी यांना आभारी आहे कारण सर्व शिस्तबद्ध दिंड्या मला आता त्या पाहायला मिळाल्या त्या या ठिकाणी स्वतंत्र या ठिकाणी एक शिस्तबद्ध दिंड्या आहे सर्व त्यांना त्यांचे स्वागत करतो त्यांचा आभारी या ठिकाणी आभार मानतो